धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज. अर्थात आज अध्यक्षपदाची महत्वपूर्ण निवडणूक आणि निवड प्रक्रिया जी आहे ती पार पडली आणि अध्यक्षपदी तुम्ही विराजमान झालेला आहात. सुरुवातीपासून सांगा, म्हणजे सहकार पॅनलमध्ये तुम्ही होतात, तुम्ही किती जण होतात, कशा पद्धतीने ही निवडणूक लढवली? आम्ही सहकार पॅनल स्थापन करताना आदरणीय कथोरे साहेब होते, त्याच्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब होते, जितेंद्र ठाकूर साहेब होते, असं आणि बाळामामा म्हात्रे खासदार राष्ट्रवादीचे, ते सगळे आम्ही एकत्र मिळून सहकार पॅनलची स्थापना केली होती. आणि त्याच्यातून आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस समोर परिवर्तन पॅनल म्हणून होतं आणि त्याच्यामध्ये पण काही, आता सहकार पॅनलमध्ये असं होतं की कुठल्याही पक्षाचा बॅनर नव्हता आणि सहकारामध्ये कुठलाही पक्षाचा झेंडा वगैरे आम्ही कुठला वापरला नव्हता. सहकारातून एकत्र यावं आणि ह्या बँकेचा चांगला विकास व्हावा, लोकांपर्यंत चांगल्या सुविधा पोहोचाव्या, लोकांना चांगल्या सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे, या सगळ्या कारणासाठी आम्ही सहकार पॅनल म्हणून एकत्र आलो होतो. निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि बऱ्यापैकी सहकार पॅनलने बाजी मारली. प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली, कारण की कधीच एवढं राजकारण या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं नाही. अगदी म्हणजे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते वेगळ्या पॅनलमध्ये आम्हाला बघायला मिळाले. तुम्ही वेगळ्या पॅनलमधून निवडणूक लढवत होता, नेमकं काय चित्र म्हणजे असं होतं की भारतीय जनता पक्षाची इच्छा होती की आपण स्वतंत्र पॅनल करायचा, परंतु ते न झाल्यामुळं काही लोक एकत्र आले आणि सांगितलं की त्यांना, आम्ही पूर्वी पण कल्पना दिली होती की आपण सहकार पॅनल एकत्रच सगळ्या पक्षांचं मिळून एकत्र पॅनल बनवू आणि त्या अनुषंगाने आपण या बँकेची निवडणूक लढू. शक्यतो ती त्यावेळेस तर तसं झालं असतं तर निवडणूक बिनविरोध झाली असती, परंतु काही लोकांनी ती निवडणूक करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं पॅनल स्थापन झालं. ठीक आहे, झालं ते झालं. त्याच्यानंतर निवडणूक आम्ही जिंकल्यानंतर आज अध्यक्षपदाची निवड होती. त्याच्यामध्ये आमच्या बरोबरच्याच लोकांनी अर्ज भरण्यात आला. परिवर्तन पॅनलच्या उलट आम्हाला सहकार्य झालं. त्याच्यामुळं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे किंवा फडणवीस साहेब असू दे किंवा रवींद्र चव्हाण साहेब असू दे, यांच्या सहकार्याने मला आज अध्यक्षपद मिळालं. कथोरे साहेब तर बरोबरच होते, शिंदे साहेब सुद्धा बरोबरच होते आणि अशा पद्धतीने या अध्यक्षपदाची निवड झाली. ऍक्च्युली ही निवडणूक व्हायला नको होती, ती बिनविरोधच व्हायला पाहिजे होती, पण काही लोकांच्या हट्टापायी ती निवडणूक झाली. आता कोण गेम चेंजर ठरलं या निवडणुकीत मला काय वाटतं? कारण की दोन्ही बाजूला आम्हाला भाजपा पाहायला मिळाली, बऱ्यापैकी पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी. दोन्ही पॅनलमध्ये आमचेच लोक होते. काय असतं माहितीये का, आता मागच्या वेळेस रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की सगळ्या लोकांना एकत्र आपल्याला तिकीट देता येत नाही किंवा प्रत्येकाला उमेदवारी देता येत नाही, त्याच्यामुळं दोन्ही पॅनलने आपापली ताकद आजमावली किंवा निवडणूक लढले आणि जे त्याच्यामध्ये काही लोक जिंकून आले, त्यांचे 5 सदस्य निवडून आले होते. आमच्याकडे 16 होते आणि एक अपक्ष म्हणून निवडून आले होते निलेश सांबरे साहेब. आणि असं मिळून सगळ्यांनी आता 21 संचालक आमचे निवडून आलेले. परंतु आज निवडणूक झालेली, आम्ही राजकारण बाजूला ठेवून या बँकेच्या हितासाठी काम करणार आहे. ही बँक शेतकरी, कष्टकऱ्यांची आहे, ठेवीदारांची, त्यांचं हित जोपासण्याचं काम आम्ही करणार. अजून काही वेळापूर्वी